कच्च्या तांदळाचा सॉफ्ट आणि स्पंजी नाश्ता तयार करण्यासाठी 1 कप तांदूळ 2 तास अगोदर भिजत घातलेले होते. ते सर्व तांदूळ पाणी निथळून मिक्सरच्या जारमध्ये घालायचं. पाव चमचा बारीक रवा घातलेला आहे, जाडसुद्धा वापरू शकता. अर्धा कप दही घातलेली आहे, फ्रेश दही घेतलेली आहे मी इथे. अर्धा इंच आल्याचा तुकडा, मिरची घालायची आहे आणि याला बारीक फाईन पेस्ट तयार करायची. सोबतच 2 चमचे साखर घातलं आणि 1 चमचा भरून तेल घालायचं. नाश्ता एकदम सॉफ्ट तयार होतो. तर थोडंसं पाणी घालून एकदम छान बॅटर मी बाउलमध्ये काढून घेतलं. आता याला 15 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं. 15 मिनिटांनी छान रवा फुललेला आहे. आता इथे चवीनुसार मीठ घालून एकजीव करायचं. ज्या भांड्यामध्ये नाश्ता तयार करायचा आहे ताटाला तेलाने ग्रीस करून घ्यायचं. बॅटरमध्ये 1 सजेस इनो घालून एकजीव करायचं. ताटामध्ये सर्व बॅटर ओतायचं. इथे मी पाणी आधीच उकळायला ठेवलेलं होतं, तर 15 मिनिटांसाठी स्टीम करायचं. 15 मिनिटांनी चेक करून थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे. आता इथे तडका तयार करूया. त्यासाठी पॅनमध्ये तेल घातलं. इथे मोहरी, कढीपत्ता, मिरची घातलेली आहे. अर्धा कप पाणी घालायचं. आता इथे चवीनुसार मीठ आणि 2 चमचे साखर, लिंबाचा रससुद्धा वापरू शकता. याला थंड करून घ्यायचं. ढोकळा छान थंड झालेला आहे. याला कट करून घ्यायचा आवश्यकता आकारामध्ये आणि छान सॉफ्ट ढोकळा तयार झालेला आहे. यावरती थंड झालेला तडका टाकायचा. नाश्ता तयार. थँक्यू.